नमस्कार मित्रांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, कांदा पिकामध्ये खत नियोजन असेल, पाणी नियोजन असेल, तर एकंदरीत कांद्याच्या फुगवण क्षमता असेल, त्याचप्रमाणे कांद्याची शेवटचं पाणी आपण कधी तोडावं, ही संपूर्ण बाबी या कांदा फुगवणीसाठी, कांद्याच्या जोमदार पीक उत्पादनासाठी महत्त्वाचे ठरतात. तर या सर्व बाबी आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, जेव्हा आपला कांदा 60 दिवसाच्या पुढे गेला असतो, तर अशा वेळेस आपल्याला कांद्याची फुगवण क्षमता, कांदा एकंदरीत चांगला ओव्हरऑल वाढ होणं, एकंदरीत कांद्याची जी काही साईज चांगली होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे गरजेचं असतं. यामध्ये आपल्याला मित्रांनो फवारणी असेल, पाणी व्यवस्थापन असेल आणि विद्राव्य खतसुद्धा यामध्ये महत्त्वाचा रोल असतात. तर मित्रांनो, जेव्हा आपला कांदा 60 दिवसाच्या पुढे गेला असतो, तर अशा वेळेस आपल्याला एक 70 ते 75 दिवसाचा लागवड झालेला कांदा असेल, तर अशा वेळेस आपल्याला यामध्ये विद्राव्य खत 0,05234 आणि याच्यासोबत आपल्याला एक चांगल्या दर्जाचं एक टॉनिक आणि एक बुरशीनाशक आपल्या यामध्ये घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, टॉनिक नाही घेतलं तरी चालेल. यामध्ये बुरशीनाशक आणि कीटकनाशक यामध्ये अवश्य घ्या, जेणेकरून थ्रिप्स मावा असेल तर नक्कीच कांद्याच्या रसशोषक किडीचा नायनाट या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येईल. त्यानंतर मित्रांनो, आपला कांदा ज्यावेळेस 90 दिवसाच्या आसपास झाला असतो, अशा वेळेस आपल्याला एक शेवटची फवारणी घेणं गरजेचं असतं. यामध्ये 0,050 या विद्राव्य खत आपल्या यामध्ये घेणं गरजेचं आहे आणि याच्यासोबत आपल्याला एक बोरॉन पावडर आपली यामध्ये 30 ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे आणि 0,050 हे 50 ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे. यामुळे फायदा काय होणार आहे, तर आपलं जे काही पातीतला रस आहे तर तो संपूर्ण या कांद्याच्या कंदामध्ये उतरणार आहे आणि आपला कांदा फुगणार आहे. त्या म्हणजेच एकंदरीत कांद्याची साईज चांगली होणार आहे. त्यामुळे या विद्राव्य खताची खूप महत्त्वाची रोल या ठिकाणी आहे. मित्रांनो, 0,050 असेल, 0,5234 असेल, हे विद्राव्य खत काय करतात, तर जे काही कांद्याचे एकंदरीत पातीतला रस असेल किंवा एकंदरीत कांद्याच्या माणीतला रस असेल, तर तो नक्कीच आपल्या कंदामध्ये उतरतात आणि कांद्याची साईज चांगली होते. ह्यामुळे ह्या विद्राव्य खताची खूप महत्त्वाची रोल या ठिकाणी ह्या कांद्या पिकामध्ये असतात. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपला कांदा एक 90 दिवसाच्या पुढे गेला असतो, अशा वेळेस आपल्याला शेवटचं पाणी देणं खूप महत्त्वाचं असतं. यामध्ये आपल्याला ज्यावेळेस आपला कांदा एक 90 ते 95 दिवस झाला असतो, तर अशा वेळेस आपल्याला यामध्ये शेवटचं पाणी देऊन घ्यायचं आहे 90 ते 95 या दिवसामध्ये कांदा लागवडीपासून. कारण या दरम्यान आपल्या कांद्याची चांगली वाढ झाली असते आणि कांद्याचं पाणी आपण या दिवसामध्ये तोडणं गरजेचं असतं, जेणेकरून पुढे जास्त आपण पाणी देत राहिलो तर कांद्याची सड होण्याची शक्यता असते, मुळकूज होण्याची शक्यता असते आणि ज्यावेळेस आपण हा कांदा चाळीमध्ये आपण भरतो, तर अशा वेळेस कांद्यामध्ये एकंदरीत कांदा खराब झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे या दिवसामध्ये कांद्याची पाणी तोडणं गरजेचं असतं, शेवटचं पाणी या दिवसामध्ये देणं गरजेचं असतं. मित्रांनो, ज्यावेळेस आपले कांदा आपण चाळीमध्ये भरणार आहोत, तर त्याच्या आधी पाणी तोडल्यापासून 15 दिवस आपल्याला कांदा काढण्यासाठी सोडायचा आहे. त्यानंतर कांदा काढल्यानंतर आपल्याला चांगला वाळून द्यायचा आहे आणि नंतरच आपल्या कांदा चाळीमध्ये भरायचा आहे, जेणेकरून कांद्याची सड होणार नाही, मुळकूज होणार नाही. तर मित्रांनो, ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण कांद्याची फुगवण आणि कांद्याची एकंदरीत पाणी, शेवटचं पाणी कधी द्यावं, हे 2 महत्त्वाच्या बाबी या व्हिडिओमध्ये पाहिल्या आहेत, जेणेकरून आपल्या कांद्याची चांगलं उत्पादन निघेल. तर मित्रांनो, ही होती छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.